प्रादुर्भाव लक्षात घेता आणि जी कोरोनाची जी सामाजिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामध्ये ज्या पद्धतीचा जनतेमध्ये भयावह आणि असुरक्षिततेचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे, या संदर्भामध्ये आज कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाला आम्हाला आज ते लाभलेले वक्ते हे फार उत्कृष्ट वक्ते आहेत. नागपूरचे एक बेस्ट होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत. त्यांनी त्यांच्या पॅथीच्या माध्यमातून आणि विविध उपक्रमामध्ये ते अवेअरनेस प्रोग्राम्स वगैरे घेऊन त्यांनी विविध फार क्रोनिक जे आजार आहेत त्या क्रोनिक आजारांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. ते फार उत्कृष्ट डॉक्टर आहेत. आज आम्हाला लाभलेले ते उत्कृष्ट डॉक्टर माननीय डॉक्टर कमलेश काकडे सर हे आज आम्हाला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. आता मी विनंती करते माननीय काकडे सरांना की त्यांनी आज आमचं मार्गदर्शन वक्तव्य सुरू करावं. काकडे सर. हो. बार्टी या संस्थेच्या सगळ्या सभासदांना नमस्कार. तर बार्टी या संस्थेबद्दल शिवानी ताईंकडूनच मला कळलं आणि ही संस्था जसं गोडबोले साहेबांनी म्हटलं फक्त नोकरच नाहीत तर मालक सुद्धा बनवत आहे. आणि कोरोना काळाच्या या महामारीत इतक्या कठीण प्रसंगी सुद्धा ऑनलाईन माध्यमाचा वापर करून एक जागरूकता पसरवत आहे आणि आपलं काम कुठेही त्यांनी थांबवलेलं नाही आहे. ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. कोरोनाबद्दल बोलायसाठी आज मला शिवानी ताईंनी सांगितलं होतं, तर मी स्लाइड प्रेझेंट करतो. माझी स्क्रीन मी शेअर करतो. मला वाटतं शिवानी ते होस्ट बनवावं लागेल मला, म्हणजे मला स्क्रीन शेअर करता येईल. मला होस्ट बनवा म्हणजे मला स्क्रीन शेअर करता येईल. एक मिनिट. हा सर, तुम्ही होस्ट केलाय. हो. माझी स्क्रीन दिसत आहे का आता? हो दिसतंय. ओके. ठीक आहे. तर कोरोनाबद्दल आता आपण दुसऱ्या वेव्हशी सामना करून चुकलेलो आहोत आणि बरेच जण आपल्यापैकी त्याच्यामुळं संक्रमित सुद्धा झाले. त्याच्यामुळे कोरोना काय एक बेसिक आयडिया तर प्रत्येकाला आहे. तरी मी माझ्याकडनं काही माहिती आणि त्याच्या अनुषंगाने मग आपण काय काळजी घेऊ शकतो आणि काय उपचार करू शकतो याच्याबद्दल थोडंसं सांगतो. कोविड हा बेसिकली एक विषाणूमुळं व्हायरसमुळे होणारा आजार आहे. आणि हा आजार जरी कोरोना किंवा कोविड हा व्हायरस जरी नवीन असला तरी याच्या काही स्ट्रेन्स जे आहेत त्या फार आधीपासून अस्तित्वात होत्या. त्याच्यात काही म्युटेशन झालं आणि मग एक नवीन स्ट्रेन तयार झाला जो इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांना आता अफेक्ट करत आहे आणि म्हणून त्याला आपण नोवेल कोरोना म्हणतो, न्यू कोरोना म्हणतो. आणि हा आजार जो आहे तो बोलताना किंवा खोकलताना जे थुंकीचे कण निघत असतात त्या कणांवर बसून हा व्हायरस आपल्या वातावरणात पसरतो आणि तो बाकी सगळ्या लोकांना, रुग्णांना संक्रमित करत असतो. यात प्रॉब्लेम हा आहे की हा आजार खूप जास्त संक्रमण करणारा आहे. म्हणजे याची लागण खूप फास्ट होते, खूप पटापट लागण होत असते आणि हीच खरं म्हणजे चिंतेची गोष्ट आहे.
या आजारामुळे खरं म्हणजे मॉर्टॅलिटी रेट किंवा मरणाऱ्या रुग्णांची संख्या जी आहे ती तशी पाहिली तर त्याची टक्केवारी कमी आहे, पण हा एकाच वेळी इतक्या झपाट्याने पसरतो आणि एकाच भागातल्या इतक्या साऱ्या लोकांना तो अफेक्ट करतो की त्याची टक्केवारी जरी 2-4% असली तरी ती आपल्याला दिसताना खूप मोठ्या प्रमाणात दिसते. जगात सुमारे 16 करोड लोकांना हा आजार आतापर्यंत झालाय. भारतात जवळपास 2.47 करोड लोकांना हा आजार झाला आहे आणि मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या 2.7 लाख आहे. या आजाराची काही कॉमन लक्षणं आतापर्यंत आपण 2 वेव्ह ज्या आहे कोरोनाच्या त्या फेस करून चुकलेलो आहोत. फर्स्ट वेव्ह जी होती त्याच्यामध्ये साधारणतः ताप खूप जास्त यायचा, खोकला असायचा आणि कमजोरी होती. आता ही जी सेकंड वेव्ह होती याच्यामध्ये काही नवीन लक्षणं आपल्याला पाहायला मिळाले, कारण हा म्युटेटेड स्ट्रेन होता. त्याच्यामुळे काही नवीन लक्षणं होते. याच्यामध्ये लूज मोशन झाले काही लोकांना बॉडी एक झालं, हातपाय दुखायला लागले, काही लोकांना डोकं दुखायला लागलं, चव न येणं, वास न येणं हे कॉमन लक्षण आहे त्याचे. काही लोकांना काही लक्षणं नाही आली, ताप नाही आला किंवा बाकी काही लक्षणं नाही आले, फक्त चव येणं बंद झालं किंवा वास येणं बंद झाला आणि त्यांची टेस्ट केली, आपण RT-PCR नावाची टेस्ट जी असते ती केली तर ती टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह आली. बऱ्याच रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो, कारण या कोरोनामुळं बेसिकली छातीमध्ये न्यूमोनिया होत असतो. न्यूमोनियाचे पॅचेस जास्त झाले की मग आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आणि ताप हा त्या पॅचेसमुळे, त्या इन्फेक्शनमुळेच असतो. छातीमध्ये जे इन्फेक्शन होतं त्याच्यामुळेच पेशंटला ताप येतो, खोकला येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. त्याच्यासोबत खोकल्यासोबत छातीत दुखतं सुद्धा. सर ही साधारणतः एक बेसिक लक्षण आहेत कोरोनाची. कोरोनाला आपण 3 स्टेजमध्ये डिवाइड करू शकतो. मी साधारणतः 3 स्टेजमध्ये त्याला डिवाइड करतो. एक ग्रुप असा आहे की ज्यांना कोविड पॉझिटिव्ह आहेत ते, पण त्यांना काहीच लक्षण नाही आले, आणि हा खूप मोठा ग्रुप आहे ज्यांना कोविडची काहीच लक्षणं नाही आले, पण जेव्हा आपण त्यांची टेस्ट केली, RT-PCR केली, तेव्हा ती टेस्ट पॉझिटिव्ह होती. मॅक्सिमम लोक या ग्रुपमध्ये येतात आणि हा ग्रुप सगळ्यात जास्त डेंजरस सुद्धा आहे. कारण काय, तर ज्या लोकांना लक्षणं नाही आले त्यांनी हे कन्सिडर केलं की आम्हाला कोरोना नाही आहे आणि ते बाहेर निघले, घराच्या बाहेर निघले, त्यांनी काळजी घेतली नाही प्रॉपरली आणि त्याच्यामुळं हा आजार त्यांच्यापासून बाकी लोकांना जास्त मोठ्या प्रमाणात पसरला आणि यामुळंच मोठ्या संख्येने रुग्ण आपल्या भागात वाढले. भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याचं मुख्य कारण हेच होतं. मग एक दुसरा स्टेज आहे, दुसरी ग्रुप असा आहे की ज्यांना थोडीशी माइल्ड लक्षणं येतात, ज्यांना थोडासा ताप येतो, हातपाय दुखतात किंवा थोडंसं डोकं दुखतं, वास जातो किंवा चव जाते, एवढे असे माइल्ड लक्षणं येतात. तर हे लोक सुद्धा घरी थोडंसं औषध घेतलं, आराम केला की हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने दुरुस्त होतात. आणि थर्ड स्टेज जी आहे ती स्टेज आहे की ज्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो, ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये कमी होतं आणि मग या लोकांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागलं की यांना ऍडमिट करायची गरज पडते आणि ऑक्सिजन द्यायची गरज पडते. तर अशा 3 पद्धती, 3 भागात, 3 स्टेजेसमध्ये आपण कोरोनाला डिवाइड करू शकतो. याच्यातली जी असिम्प्टमॅटिक लोक आहेत, जर अशा पद्धतीला चे त्रास कोणाला झाला की ज्यांचं RT-PCR पॉझिटिव्ह आहे पण त्यांना लक्षणं नाही आहे, तर या लोकांनी काय करायचं? या लोकांनी लगेच स्वतःला होम क्वारंटाईन करायचं, स्वतःला वेगळं ठेवायचं, बाकी लोकांमध्ये मिक्स नाही व्हायचं, कारण यांना जरी काही त्रास नसला तर यांच्यामुळे हा आजार दुसऱ्या लोकांना पसरू शकतो आणि त्यांना सिम्पटम्स येऊ शकतात. म्हणून यांनी लगेच स्वतःला वेगळं करणं बाकी लोकांपासून हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्यांनी व्यवस्थित चांगला सकस आहार घ्यायला पाहिजे, प्रॉपर रेस्ट करायला पाहिजे. जर आपण या स्टेजमध्ये व्यवस्थित प्रोटीन जास्त असणारा आहार घेतला, प्रोटीन युक्त आहार घेतला आणि प्रॉपर रेस्ट केली, आराम केला, तर आपल्याला पुढे सिम्पटम्सच येणार नाही.
आणि आपण 100% चांगल्या पद्धतीने त्याच्यापासून दुरुस्त होऊ शकतो. दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो ग्रुप आहे, ज्यांना माइल्ड सिम्पटम्स येतात, तर यांना आपण लक्षणानुसार ट्रीटमेंट करत असतो. की ताप आला तर थोडीशी तापाची औषध दिली, किंवा हातपाय दुखत असेल तर हातपाय दुखण्याचं औषध दिलं. सोबत प्रोटीनयुक्त आहार घेणं आणि आराम करणं हे खूप महत्वाचं आहे. ज्या केसेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात किंवा ज्या बिघडलेल्या केसेस आपण म्हणतो की ज्यांना जास्त त्रास होतो, अशा केसेस या फक्त हलगर्जीपणामुळे डेव्हलप होतात. की माइल्ड सिम्पटम्स असतात ना, हे लोक आपलं काम कंटिन्यू करतात, दगदग जास्त करतात, किंवा प्रॉपर आहार घेत नाही, प्रॉपर औषधं घेत नाही, चुकीची औषधं घेतात किंवा खूप जास्त औषधं घेतात. जास्त औषधं घेणं हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम बनला आता सध्या. तर आपल्याला जास्त औषधही घ्यायची नाहीये, चुकीची औषधही घ्यायची नाहीये. प्रॉपरली कमी औषधामध्ये आपण कसं दुरुस्त होऊ शकतो, व्यवस्थित खानपान घेऊन आराम करून आपण चांगल्या पद्धतीने या स्टेज मधून सुद्धा बरं होऊ शकतो. पण या स्टेजमध्ये जर का आपण स्टेरॉइड सुरू केले किंवा खूप जास्त अँटीबायोटिक्स घेऊन टाकली, तर मग याच्यामुळे आपल्याला फायदा होण्यापेक्षा बऱ्याच वेळा नुकसान जास्त झालेलं दिसत आहे. म्हणून हे सगळं टाळायला पाहिजे. चांगल्या डॉक्टरचं ओपिनियन घेऊन, कमीत कमी औषधं घेऊन आणि व्यवस्थित आराम करून, व्यवस्थित प्रोटीनयुक्त आहार घेऊन आपण या स्टेजमधून सुद्धा बाहेर निघू शकतो. आणि मग थर्ड स्टेज येते, ज्याला पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला सुरू होतं आणि त्यांना ऍडमिट करायची गरज पडते, आयसीयू मध्ये ऍडमिट करायची गरज पडते. तर मग या लोकांना हॉस्पिटलाइज करून त्यांची ट्रीटमेंट करायला पाहिजे. सो बेसिकली आपण अशा 3 स्टेजेस मध्ये कोरोनाला डिवाइड करू शकतो. कोरोना ही एक मोठी समस्या बनली आहे. खरं म्हणजे हा आजार नाही राहिलाय आता, ही एक मोठी समस्या बनली आहे. समस्या म्हणजे कसं, याला मी 2 भागात बघतो. एक तर कोविड आजार असतानाची समस्या आणि कोविड होऊन गेल्यानंतरची समस्या, त्याला आपण पोस्ट कोविड म्हणतो. तर अशा 2 समस्या याच्यामध्ये आहे. कोविड असतानाच्या समस्या कोणत्या, तर या समस्या 3 प्रकारच्या असू शकतात. कोविड असतानाच्या 3 प्रकारच्या समस्या असू शकतात. एक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. शारीरिक समस्या म्हणजे जे लक्षण मी तुम्हाला सांगितले, की जे शारीरिक लक्षणं आपल्याला येतात, ताप येतो, खोकला येतो, ऑक्सिजन कमी होतं, हे सगळे शारीरिक लक्षणं, कोविडचे शारीरिक लक्षणं होतात. मानसिक समस्या म्हणजे काय, की कोविड ला आपण टीव्हीवर, न्यूजपेपर मध्ये बघून त्याच्याबद्दलच्या बातम्या बघून आपल्या मनात इतकी भीती तयार झाली आहे की कोरोना होता बरोबर आपल्या मनाची अवस्था खूप बिघडून जाते. आपल्याला खूप भीती वाटायला लागते आणि लोक पॅनिक मध्ये येऊन या भीतीपोटी बरेच वेळा खूप चुकीचे निर्णय घेतात. खूप जास्त औषधं घेऊन घेतात किंवा एकाच वेळी 2, 3, 4 डॉक्टरांना फोन करतात, सगळ्यांकडून औषध घेतात. आणि मी असं बघितलंय की लोक 2, 3, 4 डॉक्टरकडून एका वेळी औषध घेतात. त्यांना हेही समजत नाही की आपण एकच औषध 3 वेळा खात आहे. म्हणजे प्रत्येक डॉक्टरने एकच गोळी दिली, सारखीच गोळी वेगवेगळ्या कंपनीची दिली आणि आपण 3 वेळा ती औषध खात आहे. म्हणजे अँटीबायोटिक खात असेल तर 3 प्रकारची अँटीबायोटिक आपण खात आहे आणि खूप जास्त होऊन जातं बरेच वेळा आणि याच्यामुळे समस्या वाढत असते. तर याचं कारण लोक खूप पॅनिक झाले आहे, भीती खूप जास्त मनात झाली आहे आणि याच्यामुळं घरात आपण राहायला लागत आहे. आपल्याला लॉकडाऊन पाळावं लागत आहे, त्याच्यामुळं घराच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही आणि घराच्या बाहेर जाऊ शकत नसल्यामुळं आपण लोकांमध्ये मिक्स होऊ शकत नाही आणि आपण एक सामाजिक प्राणी आहे. त्याच्यामुळे जर आपण लोकांमध्ये मिक्स नाही झालं तर मग त्याच्या वेगळ्या मानसिक समस्या आपल्याला तयार होतात. म्हणजे लोक डिप्रेशन मध्ये जातात लिटरली. बऱ्याच लोकांचे फोन येतात की त्यांना खूप साऱ्या मानसिक समस्या लक्षणं जाणवत आहे. इव्हन लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना सुद्धा, त्यांना सुद्धा चिडचिडेपणा येतो, कंटाळा येतो, आयुष्यातून रस उरत नाही, निरसता वाटते, डिप्रेशन येतं. तर या सगळ्या मानसिक समस्या सुद्धा या कोरोनामुळे तयार झालेल्या आहे. आणि अर्थातच आर्थिक परिस्थिती सुद्धा, आर्थिक समस्या सुद्धा तयार झालेल्याच आहे. आपल्याला लॉकडाऊनमुळे बऱ्याच लोकांची कामं
बंद झालेली आहेत. बरेच लोक घराच्या बाहेर जाऊन आपलं नोकरी किंवा बिझनेस करू शकत नाही. त्याच्यामुळे आर्थिक समस्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कोविड हा फक्त शारीरिक आजार न राहता आता एक सामाजिक, मानसिक, आर्थिक अशी पूर्ण एक मोठी समस्या बनलेली आहे. आणि जेव्हा आपण कोविडशी फाईट करायचं म्हणतो तेव्हा आपल्याला या प्रत्येक लेवलवर फाईट करणं खूप आवश्यक आहे. फक्त कोरोना विषाणूला काढून किंवा फक्त मास्क घालून किंवा फक्त सोशल डिस्टन्सिंग करून सगळं जमणार नाही. आपल्याला या सगळ्या बाबतीवर, सगळ्या लेवलवर कोरोनाला हरवायचं आहे. आपली मानसिक अवस्था सुद्धा खूप चांगली ठेवायची आहे. आणि जर असं करू शकलो आपण तरच आपण कोरोनाशी चांगल्या पद्धतीने फाईट करू शकतो. हा कोविडचा भाग झाला. कोविड. आता पोस्ट कोविड मध्ये काय होतं? पोस्ट कोविड मध्ये सुद्धा 3 प्रकारच्या समस्या येऊ शकतात: शारीरिक, मानसिक आणि आर्थिक. कोविड मधून उठल्यावर सुद्धा, एकदा कोविड होऊन गेला, दुरुस्त झाला, त्याच्यानंतर सुद्धा 99% पेशंट्स वापस येतात काहीतरी वेगळा आजार घेऊन. मॅक्सिमम लोकांना खूप विकनेस असतो. लोकांना हातपाय दुखणं, डोकं दुखणं हे कोविड झाल्यानंतर सुद्धा ते राहतं बरेच दिवसपर्यंत. खूप साऱ्या लोकांना, जर स्त्रिया असेल तर त्यांना पाळीमध्ये बदल होतात, खूप जास्त ब्लिडिंग जातं किंवा जातच नाही किंवा खूप डिले होते, खूप दिवसपर्यंत पाळी येतच नाही. तर हे असे हॉर्मोनल चेंजेस होतात. त्याच्यानंतर शरीरात कमजोरी वाटते, जॉईंट पेन सुरू होऊन जातं, टाचा दुखणं सुरू होऊन जातं, पोटाचे त्रास सुरू होऊन जातात, कारण खूप सारं औषध खाल्लेलं असतं, खूप लोकांनी काढे पिले आहेत, ते उष्ण असतात बरेच वेळा. तर त्याच्यामुळं पोटात ऍसिडिटीचा त्रास तयार होतो, लूज मोशन सुरू होतं, पाईल्सचा त्रास, मूळव्याधीचा त्रास होतो किंवा भगंदराचा त्रास होतो. तर हे सगळे त्रास कोरोना नंतर खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटून मिळाले. म्युकरमायकोसिस नावाचा आजार सध्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा एक फंगल आजार आहे जो की आपल्या नाकाच्या मागे आणि आपल्या डोळ्यापर्यंत जातो आणि तो जर वाढला तर तो आपल्या मेंदूपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. हा एक खूप भयानक आजार आहे आणि याचं कारण कोरोना पेशंट मध्ये जे आपण स्टिरॉइड्स खाल्ले किंवा जी खूप जास्त अँटीबायोटिक्स खाल्ली त्याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता कमी झाली. आपण आहाराकडे लक्षच दिलं नाही, तापामध्ये जेवण करायची इच्छा होत नाही म्हणून आपण जेवण नाही केलं आणि खूप हेवी डोसेस घेतले, खूप जास्त हेवी औषधं घेतली आणि त्याच्यामुळं आपला रेझिस्टन्स पॉवर कमी झाला की हा फंगल आजार आपल्याला होत असतो. आणि हा खूप भयानक आजार आहे. याच्यात ऑपरेशन करणं ची गरज बऱ्याच पेशंटला लागते. तर असे आजार आपल्याला कोरोना नंतर डेव्हलप होत आहे. लहान मुलांमध्ये मल्टी ऑर्गन इन्फ्लॅमेटरी डिसीज नावाचा एक आजार आहे की ज्याच्यामध्ये एकदा लहान पोरांना कोविडचे तर लक्षणं जास्त येत नाही, पण एकदा कोविड होऊन गेला की त्यांना खूप वेगवेगळ्या अवयवांमध्ये इन्फ्लॅमेशन सुरू होऊन जातं. आणि हा एक भयानक आजार आहे लहान पोरांचा सुद्धा. सो असे खूप सारे आजार कोरोना नंतर सुद्धा आपल्याला पाहायला भेटत. अशा शारीरिक समस्या जी आहे त्या कोरोना नंतर आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच्यासोबतच मानसिक अवस्था सुद्धा, डिप्रेशन आणि जे कोविड मधल्या मानसिक अवस्था म्हटलं तर सगळ्या मानसिक अवस्था, मानसिक त्रास सुद्धा पोस्ट कोविड पेशंट मध्ये दिसतात, खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. आर्थिक समस्या पोस्ट कोविड मध्ये अशी आहे की जर का आपल्याला हॉस्पिटलाइज व्हायची गरज पडली तर हॉस्पिटलचा खर्च 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखापर्यंत जातो आणि त्याच्यामुळं लोकांची आर्थिक स्थिती ही खूप जास्त कमजोर झालेली आहे. इतका जास्त खर्च त्यांना करावा लागत आहे कोविडशी फाईट करताना. सो अशा समस्या ज्या आहे कोविडच्या आणि कोविड झाल्यानंतर सुद्धा आपल्या समाजात आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आता कोविडची 3री लाट येणार आहे असं सगळेजण म्हणत आहे आणि ही लाट कदाचित याची तीव्रता आधीच्या 2 लाटेपेक्षा जास्त भयानक होण्याची भीती बरेच लोक सांगत आहे. याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम किंवा मोठा चुकीची बाजू, घाबरण्यासारखी बाजू जी आहे ती ही आहे की या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलं अफेक्ट होण्याची शक्यता आहे. कारण लहान पोरं आता फर्स्ट आणि सेकंड वेव्ह मध्ये ते सुटले, त्यांना नाही जास्त त्रास झाला. तर जे लोक फर्स्ट वेव्ह मधून सुटले त्यांना सेकंड वेव्ह मध्ये जास्त त्रास झाला. जे सेकंड वेव्ह, फर्स्ट आणि सेकंड वेव्ह मध्ये लहान पोरांना जास्त अफेक्ट नाही झाले, त्याच्यामुळे थर्ड वेव्ह मध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणात अफेक्ट होण्याची चान्सेस आहे.
आणि ही खरंच एक चिंता करण्याची गोष्ट आहे. आपण उपचार काय करू शकतो या सगळ्या गोष्टींवर, कोरोनावर उपचार काय करू शकतो? सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोविड टेस्ट पॉझिटिव्ह असेल किंवा काही लक्षणं आली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या. स्वतःच्या मताने जास्तीचं खूप ओव्हरडोजिंग करणारं औषध घेऊ नका, कारण त्याच्यामुळे समस्या जास्त क्रिटिकल होत आहे. फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होतं त्याच्यामुळे. इमिजिएटली स्वतःला वेगळं करा, लोकांमध्ये मिक्स होऊ नका, स्वतःला होम क्वारंटाईन करा, भरपूर आराम करा, भरपूर रेस्ट करा, गरज वाटत नसेल तरी रेस्ट करा, प्रोटीन जास्त असणारा आहार घ्या, ज्याच्यात प्रोटीन जास्त आहे असा आहार घ्या, भरपूर सारं पाणी प्या, गरम पाण्याची वाफ घ्या दिवसातून 4-5 वेळा, कोमट पाणी प्या. ऍटलिस्ट थंड पाणी पिऊ नका, उन्हाळा म्हणून फ्रीजचं पाणी पिऊ नका, कारण त्याच्यामुळे गळ्याचा त्रास होऊ शकतो. ताप आला तर आपली प्रतिकार क्षमता कमी होते आणि बाकीचे इन्फेक्शन आपल्याला व्हायची, कोरोनासारखे इन्फेक्शन आपल्याला व्हायची भीती असते. आणि अर्थातच व्हिटॅमिन सी आणि झिंकच्या गोळ्या आपण या काळात घेऊ शकतो. त्याच्याने आपला प्रतिकार क्षमता चांगली राहते आणि आपण कोरोनापासून प्रिव्हेंट होऊ शकतो. सो प्रतिकार क्षमता आपली चांगली ठेवणं हे सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. काळजी काय घ्यायची? मास्कचा योग्य वापर करा. योग्य वापर याच्यासाठी, कारण बरेच वेळा लोक आपण पोलिसांच्या भीतीमुळे मास्क घालतो पण तो प्रॉपरली घालत नाही. तो मास्क नाकाच्या खाली उतरलेला असतो, त्याच्याने काहीच फायदा होणार नाही. किंवा तो मास्क असा प्रॉपर फिट नसतो, खूप असा ढिला असतो. तर विषाणू हा खूप छोटासा असतो, तो छोट्याशा गॅप मधून सुद्धा जाऊ शकतो. सो आपला मास्क जे आहे ते प्रॉपर नाकाला आणि तोंडाला फिट होईल अशा पद्धतीचं मास्क घाला. आणि जेव्हा कधी आपण दुसऱ्यांच्या संपर्कात येऊ किंवा जवळ जाऊ किंवा अशा लोकांमध्ये मिक्स व्हायची काही गरज पडत असेल, फेस करायची गरज पडत असेल, तर अशा वेळी आवर्जून मास्क लावा. पब्लिक प्लेसेस मध्ये आवर्जून मास्क लावा, घराच्या बाहेर आवर्जून मास्क लावा. अंतर ठेवा, 2 लोकांमध्ये अंतर ठेवून बोला. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. आता फर्स्ट वेव्ह मध्ये जेव्हा केसेस कमी व्हायला लागल्या तेव्हा आपल्याला गव्हर्नमेंटला असं वाटलं की आता कोरोना झालेला आहे आणि आपण सगळ्या गोष्टी सुरू करून टाकल्या. आपण मॉल्स सुरू केले, आपण सगळे दुकानं सुरू केले, सगळे मार्केट सुरू केले, आणि ही सगळ्यात मोठी चूक झाली. कारण त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी केल्यामुळं त्याची साईड इफेक्ट म्हणून सेकंड वेव्ह झाला. सो अजूनही आपल्याला काळजी घ्यायची. आता जर सेकंड वेव्हच्या केसेस जरी कमी होत असल्या तरी आपल्याला खूप दिवसपर्यंत आणखी काळजी घेणं खूप आवश्यक आहे, नाहीतर अशा वेव्हज येत राहतील कोरोनाच्या. सो हे खूप महत्वाचं आहे की आपण मास्कचा वापर करायला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग केलं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आपले हात वारंवार धुतले पाहिजे आणि सॅनिटायझेशन मेंटेन केलं पाहिजे. जर कुठे काही टच होत असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर सॅनिटायझेशन केलं पाहिजे. सोडियम हायपोक्लोराइडचा स्प्रे आपण करू शकतो. आता आपण याच्यावर ट्रीटमेंट काय करू शकतो? मी एक होमिओपॅथीचा डॉक्टर आहे, सो मला वाटतं मी होमिओपॅथी बद्दल जास्त बोलायला पाहिजे. होमिओपॅथीमध्ये आपण काय करू शकतो? सो होमिओपॅथी ही एक लक्षणांवर आधारित चिकित्सा आहे. याच्यामध्ये आपण पेशंटचे रुग्णाचे लक्षणं बघत असतो आणि त्या लक्षणांवरून पेशंटला औषध देत असतो. आणि जेव्हा आपण रुग्णांचे सगळे लक्षणं बघतो, कलेक्ट करतो आणि अशी औषध देतो जी खूप जास्त डायल्युटेड औषध आहे, तर ही औषध रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढत असते आणि रुग्णाची एकदा प्रतिकार क्षमता वाढली की आजार बाहेर निघतो, दुरुस्त होतो. आणि याच्याचमुळे आपण म्हणतो की होमिओपॅथीत मुळापासून आजार दुरुस्त होते, कारण आपण शरीराची जी रोग प्रतिकार क्षमता आहे त्याला वाढवून आजार दुरुस्त करत असतो. आणि होमिओपॅथी ही 2 कन्सेप्टवर बेस्ड आहे. होमिओपॅथीमध्ये 2 कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, एक तो होलिझम आणि इंडिव्हिज्युअलायझेशन. सो आता हे होलिझम आणि इंडिव्हिज्युअलायझेशन काय आहे ते थोडक्यात सांगतो. होलिझम म्हणजे संपूर्ण, पूर्णचं पूर्ण. आपलं आयुष्य जे आहे ते आयुष्य शरीर, मन आणि चैतन्य या 3 गोष्टींपासून बनलं आहे. आपल्याला शरीर जे आहे ते आपल्याला दिसतं, मन जे सगळ्या गोष्टी प्रकट करत असतं आणि शरीर आणि मन यांना चालवणारी एक अशी ऊर्जा आहे जी दोघांना बांधून ठेवते आणि व्यवस्थित पद्धतीने चालवते. तर ती एक ऊर्जा आहे, त्याला आपण चैतन्य म्हणू शकतो.
आणि जेव्हा या तिघांचाही तारतम्य बरोबर असतो तेव्हा आपण निरोगी असतो, आपण आरोग्याच्या स्टेजमध्ये असतो. पण जर का कुठे काही गडबड झाली या तारतम्यामध्ये तर आपल्याला आजार होत असतात. म्हणून जर आपल्याला कुठलाही आजार होत असेल तर आपण जसं शरीर आणि मन या दोन गोष्टी आहेत ते यांना असं वेगळं करू शकत नाही. तुमच्या शरीरापासून तुमचं मन काही वेगळं करू शकत नाही. आणि जर का शरीरावर काही इफेक्ट झाले तर त्याचे इफेक्ट्स मनावर दिसतात. मनाला काही त्रास झाला तर त्याचे इफेक्ट शरीरावर दिसतात. जसं आपल्याला काही टेन्शन आलं, फायनान्शियल टेन्शन असेल, धंदा चालत नसेल किंवा आता सगळं बिझनेस बंद आहे याचं टेन्शन आलं असेल तर त्याच्यामुळे रात्री झोप न लागणे किंवा तोंडाला फोड येणे हे अशी शारीरिक आजार तयार होतात. मनावर टेन्शन आलं, लक्षणं शरीरावर आले. असंच जर शरीरावर काही प्रॉब्लेम झाला तर त्याचं मनावर दिसू शकतं. सो आपण शरीर आणि मन या दोघांना वेगळं करू शकत नाही. म्हणून होमिओपॅथीमध्ये आपण काय करतो की जेव्हा कुठला पेशंट कुठल्याही आजारासाठी येतो तेव्हा या दोघांचाही अभ्यास करतो, शरीराचाही आणि मनाचाही. आणि या दोघांचा संपूर्ण अभ्यास करून मग आपण औषध काढत असतो जी खूप डेप्थवर जाऊन काम करते, रुग्णाची प्रतिकार क्षमता वाढवते आणि त्या आजाराला दुरुस्त करते. आणि हे आपण साध्या व्हायरल फिवर पासून तर कॅन्सर पर्यंतच्या किंवा आणखी दुसऱ्या कुठल्याही ज्याला आपल्याला वाटत असेल की हा आजार दुरुस्तच होऊ शकत नाही, कॅन्सर सारखा आजार जो आपल्याला वाटत असेल की दुरुस्तच होऊ शकत नाही, पण आपण प्रत्येक आजारामध्ये या पद्धतीने स्टडी करून जर औषध दिलं तर त्याचे इफेक्ट्स खूप चांगले आहे. आणि इनक्युरेबल म्हणावल्या जाणाऱ्या आजारांना सुद्धा आमच्याकडे खूप चांगलं औषध आहे आणि ते लोक दुरुस्त झालेले आहेत असा आपल्याला अनुभव आहे. दुसरा कन्सेप्ट जो आहे, एकदा आपण सगळं पूर्णचं पूर्ण शरीर बघितलं तर हे शरीर आणि मन हे जे आहे हे प्रत्येकाचं वेगळं आहे. आपण गर्दीत उभं राहिलं तर प्रत्येकाचं शरीर, प्रत्येकाचं मन, प्रत्येकाची रिॲक्ट व्हायची पद्धत वेगळी आहे. त्याच्याचमुळं एकाच फॅमिलीतल्या सगळ्यांना एकसारखे आजार नसतात, वेगवेगळे आजार असतात. ते एकाच फॅमिलीतल्या एकच गोष्टी खातात, एकच गोष्टी सगळं, पण तरी त्यांना वेगवेगळे आजार होतात. त्याचं कारण हेच आहे की प्रत्येक जण वेगळं आहे आणि यालाच आपण इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणतो. सो होमिओपॅथीमध्ये आपण या दोन्ही गोष्टींना खूप महत्व देत असतो. आणि त्याच्याचमुळं अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीचं सगळं स्टडी करून जेव्हा आपण औषध देत असतो तेव्हा आपण साध्या तापापासून कॅन्सर पर्यंत आणि इव्हन आपण कोविडमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने होमिओपॅथी औषधांनी फाईट करू शकतो. कोविडच्या ज्या 3 स्टेजेस सांगितल्या त्या तिन्ही स्टेजेसमध्ये आम्ही होमिओपॅथिक औषध लोकांना देत आहे. इव्हन आयसीयू मध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटला सुद्धा होमिओपॅथी औषध देत आहे.